सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा कवाणकर लिखित एक होता कारवर हे पुस्तक आणि आजपासून मी यातलं दुसरं प्रकरण सुरू करते. प्रकरणाचं नाव आहे प्रारंभाचा शेवट. जॉर्जला शालांत परीक्षेत उत्तम गुण मिळाले होते. शाळेनं त्याला दिलेल्या प्रमाणपत्रात उत्तम शेरे होते. कॅन्सासमधील हायलँड विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी जॉर्जनं अर्ज केला. त्याच्या अर्जाला उत्तर म्हणून हायलँड विद्यापीठानं पाठवलेल्या पत्रानं जॉर्ज वेडावला होता. त्या विद्यापीठाने प्रवेश तर दिला होताच, वर छात्रवृत्तीही बहाल केली होती. आता अडचण कसली म्हणून उरलीच नव्हती. 1885च्या सप्टेंबर महिन्यात जॉर्ज कॅन्सास राज्याच्या ईशान्येला असणाऱ्या हायलँड युनिव्हर्सिटीत दाखल होण्यासाठी निघाला. आपल्या पुढील आयुष्यात जिची आठवणही काढण्याचं जॉर्ज टाळत असे तीच ही घटना. हायलँड विद्यापीठाकडून आलेल्या पत्रानुसार विद्यापीठाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी जॉर्ज गेला. पुस्तकांच्या कपाटांनी भरलेली आणि चकचकीत फर्निचरने नटलेली खोली पाहून जॉर्ज दिपून गेला. विद्यापीठाकडून आलेलं पत्र त्यानं त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांनी त्या आपल्या सहीच्या पत्रावरून क्षणमात्र नजर फिरवली. थंड पण ठाम आवाजात मग ते म्हणाले, माफ करा, काहीतरी चूक झालेली दिसते. एका वाक्याने जॉर्जच्या स्वप्नांचा चुराडा झाला. तरीही कसा बसा नेट धरून तो म्हणाला, पण पण हाच दिवस त्या पत्रात कळवला आहे. तुमचं पत्र. आधीच अडखळणारी जीभ भावनातिरेकाने मुकी झाली. दस्तूर खुद्द अध्यक्ष महाशयांची सही होती त्या पत्रावर आणि आपली सही असलेल्या कागदावरच्या मजकुराला चूक म्हणतात हे? त्याला काहीच समजेना. चूक कोणाची होती? चूक होती त्याच्या काळ्याशार रंगाची, कृष्णवर्णी निग्रो वंशाची. त्यानं आपल्या अर्जासोबत मिन्नेपोलिस महाविद्यालयाचा दाखला आणि प्रमाणपत्र जोडलं होतं. त्यानं जोडलेल्या कागदपत्रावरून त्याने संपादन केलेल्या उच्चतर श्रेणीची आणि उत्तम वागणुकीची ग्वाही मिळत होती. पण ती ग्वाही होती एका निग्रो विद्यार्थ्याबद्दलची. अर्ज करणारा विद्यार्थी बुद्धिमान असला तरी तो कृष्णवर्णी निग्रो आहे हे विद्यापीठाच्या अध्यक्षांना कसं बरं समजणार? जॉर्जच्या नजरेत उसळलेले कल्लोळ अध्यक्ष महाराजांना जाणवले. आपली बाजू सावरण्यासाठी ते कसेबसे म्हणाले, तुम्ही निग्रो आहात याचा उल्लेख तुमच्या अर्जात केला नव्हतात, त्यामुळे. पण तसा उल्लेख करण्याची गरज किंवा आवश्यकता मला कधीच भासली नाही. सांगायला वाईट वाटतंय, आम्ही निग्रो मुलांना प्रवेश देत नाही. माझ्या माहितीप्रमाणे असा प्रवेश मागणारे तुम्हीच पहिले आहात. जॉर्ज जाण्यासाठी वळला. दाराशी पोहोचला. न राहवल्याने हाक मारून अध्यक्ष म्हणाले, पण मला एक सांगा, तुम्ही तुमच्या लोकांच्या मनानं खूप शिकलात, हे अभिनंदनीय आहे. आता यापुढे आणखी शिकून तुम्ही काय करणार आहात? तुमच्यासारख्या शिक्षितांचं भवितव्य काय? तुम्ही वेळ वाया दवडीत आहात असं नाही का तुम्हाला वाटत? बाहेर पडण्यासाठी उघडलेलं दार तसंच धरून ठेवत जॉर्ज उत्तरला, काळ दैवाधीन आहे. माझं वेळापत्रक करणारा मी कोण? ईश्वरेच्छेनंच माझी वाटचाल सुरू आहे. मी कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे कारण मला काही कामं पार पाडायची आहेत. त्यासाठी मला माझी तयारी केलीच पाहिजे. विमनस्क मनस्थितीत रस्ता तुडवीत जॉर्ज गावभर भटकला. विद्यार्थी जीवनाच्या अस्तित्वदर्शक खुणा सर्वत्र दिसत होत्या. उत्साही तरुण, पुस्तकांची दुकानं, खानावळी, तयार कपड्यांची दुकानं. जॉर्जने उसासा टाकला. माघारी वळायला जॉर्जला आता रस्ताच नव्हता. पुढेच जायला हवं होतं, पण जायचं कसं? विद्यापीठाकडून बोलावणं आलं तेव्हा ते पत्र मोठ्या अभिमानाने साऱ्या परिचितांना दाखवलं होतं. तेही त्याच्या आनंदात सहभागी झाले होते. तो धिप्पाड नॅट नावी आपल्या साऱ्या गिऱ्हाईकांना खणखणीत आवाजात
जॉर्जचा पराक्रम सांगून मोकळा झाला होता. ल्युसी मावशीने जातीने लक्ष घालून त्याची तयारी करून दिली होती. हॉटेलात आणि नावीदादाकडे काम करून जमवलेली रक्कम जॉर्जने कॉलेजच्या तयारीसाठी वापरली होती आणि आता तो असा उद्ध्वस्त झाला होता. एक कपर्दिकही गाठीला नव्हती. खंक अवस्थेत काम मागत दारोदार हिंडणं भाग होतं. उद्ध्वस्त मनस्थितीत चालता चालता जॉर्ज गावाच्या वेशीबाहेर आला. कापणीचा हंगाम चालू होता. शेतात कापणी चालू होती. जॉर्जच्या शिक्षणाचा नाही, पण पोटापाण्याचा तरी प्रश्न मिटला. त्या शेतात तो मजुरीला लागला. हाती आलेल्या वेळ्यामुळे, भुकेची आणि कापून पडलेल्या गवताच्या राशीमुळे झोपण्याची अडचण निकालात निघाली. तेव्हा आता पुन्हा एकदा कॉलेजात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नव्हती. तर कापडीचा हंगाम सरल्यावर जॉर्जनं आयोवा राज्याचा रस्ता धरला. विंटरसेट गावातल्या एका शुल्स नावाच्या हॉटेलात तो कामाला राहिला. अनेक अडचणींतून, संकटातून तावून सुलाखून निघालेल्या जॉर्जच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत होते. आपल्या समाजाची स्थिती तो उघड्या डोळ्यानं पाहत होता. डायमंड ग्रोव्हमधील सुरक्षित जगापेक्षा हे जग खूपच वेगळं होतं. कातडीच्या रंगाला प्राधान्य देणारं. आता तो पूर्वीसारखा लहानखुरा आणि दुबळा राहिला नव्हता. गेल्या 6 महिन्यात चांगला 6 फूट उंचीचा झाला होता. राहणीही जरा टुकीची झाली होती. लोकांशी मिळून मिसळून मोकळं वागणं थोडंफार जमू लागलं होतं. पण कितीही म्हटलं तरी त्याची आंतरिक ओढ मात्र त्याच्या खास दोस्तांकडे, छोट्या मित्रांकडे होती. जॉन मार्टिननं आपल्याला एके रविवारी कसं बळेबळेच चर्चमध्ये पाठवलं होतं याची जॉर्जला आठवण झाली. आणि कसा कोण जाणे, आज रविवार आहे, चर्चला जाऊया असा विचार करून तो तयार होऊन चर्चला गेला. विंटरसेटमध्ये निग्रोंसाठी म्हणून वेगळं चर्च नव्हतं, म्हणून तो गोऱ्यांच्याच चर्चमध्ये गेला. जवळचे चर्च म्हणून त्या चर्चची वाट धरली होती. चर्चमध्ये गेल्यावर तो मागच्या बाकावर बसला. कवने म्हणायला सुरुवात झाली. कवनांच्या सुरावटीने त्याच्या मनात आठवणींचे मोहोळ उठले. कार्व्हर कुटुंबाची सायं प्रार्थना त्याला आठवली. मोझेस बाबाने सुसानबाईंच्या भजनाला दिलेली साथ आठवली आणि स्वतःलाही नकळत त्यानं सूर लावला. सारेजण त्याच्याकडे माना वळवून पाहू लागले. ते तसं पाहणं त्याच्या ध्यानी आलं, कारण बाकी कोणीच गात नव्हते. फक्त समोर वेदीपाशी बसलेली मंडळी तेवढीच गात होती. त्यांच्यात त्याने आपला आवाज मिसळला होता. तो लाजला, गप्प झाला. त्याच्या शेजारीच बसलेल्या एका रुपेरी केसांच्या बाईनं त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाल्या, म्हण म्हण, तुला देवानं सुरांची देणगी दिली आहे. किती गोड गातोस, गप्प का बसलास, गा. तो त्या बाईंकडे बघून हसला. त्यानं ओठ घट्ट मिटून धरले. पण शेवटचे सामुदायिक स्तवन सुरू झाल्यावर मात्र त्यांनी परत आपला आवाज मोकळा केला. अवघ्या चर्चला त्याचा तो शुद्ध निकोप सूर जाणवला. प्रार्थना संपल्यावर साऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. चर्चच्या पाद्री बाबाने त्याची पूछताछ केली. नंतर त्याला कामंही मिळवून दिली. अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यांच्याकडूनही कामं मिळू लागली. लवकरच जॉर्ज नियमितपणे चर्चला जाऊ लागला. तेथील सुरावटींनी, संगीताने त्याला ओढ लावली होती. शेवटच्या सामुदायिक स्तवनाच्या वेळी अंतिम चरणात सूर टिपेला लावताना एक अननुभूत उर्मी त्याच्या हृदयात उठू लागली. एका आगळ्याच तृप्तीचा आनंद त्याला गवसला होता. एके दिवशी त्या शुल्स हॉटेलात त्याला भेटायला एक गोरा गृहस्थ आल्याची वर्दी त्याच्या सहकार्याने दिली. जॉर्ज घाईघाईने हात धुवून बाहेर आला. भेटीला आलेल्या गृहस्थाला पाहून तो बुचकळ्यात पडला. तो गृहस्थ म्हणाला, चालू दे तुझं काम. पाद्री बाबांनी तुझा पत्ता दिला. म्हटलं जरा वळून तुझी भेट घ्यावी. माझं नाव मिल हॉलंड. धन्यवाद, पण हे हॉटेलचं स्वयंपाकघर, हा भटारखाना
म्हणजे आपल्यासारख्यांनी येऊन खास भेटण्याचं ठिकाण नव्हे. जॉर्ज संकोचून म्हणाला. त्यात वावगं काय आहे आणि एवढं वाटून का घेतोस? मला आणि माझ्या पत्नीला वाटलं की तू इथे एकाकी आहेस. एखाद्या संध्याकाळी जरा गप्पा गोष्टी करायला तुला बोलावलं तर तेवढीच ओळखही होईल. असं काहीच न सुचवून जॉर्ज पुटपुटला. खरं म्हणजे असं कोणी आमंत्रण देऊन बोलवायला आल्यावर काय म्हणायचं असतं हे त्याला माहीतच नव्हतं. ही पहिलीच वेळ, त्यामुळे त्याला संभाषण चालू ठेवणं सुचेना. मनातल्या मनात जुळणी करून पाहिली, पण छे, जमेच ना. माझी पत्नी त्या चर्चमधील गायक वृंदाची मुख्य आहे. तिने तुझा आवाज ऐकला. ती स्वतः गायिका आहे. परदेशी जाऊन शिक्षण घेतलं आहे तिनं. कानी पडलेल्या आवाजाची चटकन पारख होते तिला. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे की मी, जॉर्ज बोलता बोलता थांबला. हे म्हणजे अतीच झालं. का थांबलास? अरे खरंच. ती म्हणाली की तुझ्या आवाजाची जात आणि पोत फार छान आहे. छे, काहीतरीच काय. अहो, मला तर काही वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. असं? मग तर तुझं विशेष कौतुक केलं पाहिजे. बोल, केव्हा येतोस? भेटीचा दिवस ठरला. स्वतः जातीनं येऊन आमंत्रण देणाऱ्या श्री मिलहॉलंड यांचा विचार जॉर्ज कितीतरी वेळ करीत होता. परदेशातून शिकून आलेली मंडळी म्हणजे बरीच सुखवस्तू असावीत. माझ्यासारख्या गरिबाला पाचारतात. माझा आवाजही छान आहे म्हणतात. एक एक नवलच. भेटीचा दिवस उगवला. त्या संध्याकाळी जॉर्ज कधी नव्हे तो काळजीपूर्वक तयार झाला. डुकरांची चरबी आणि स्टोवची काजळी घेऊन त्यानं आपले बूट चकचकीत केले. कपडे साफ धुवून त्यानं इस्त्री केली. हात कसे पुन्हा पुन्हा घासून साफ केले. तयारी करून जॉर्ज निघाला. मनात अनामिक हुरहुर घेऊन तो मिलहॉलंड यांच्या भेटीला निघाला. मिलहॉलंडच्या घरी त्याच्या अलीकडे वळणावर स्वारी थबकली. एका खडकाआडून एक पिटुकलं फूल त्याला खुणावून हसत होतं. जणू त्याचीच वाट पाहत मान काढून उभं होतं. जॉर्जने हलक्या हाताने ते खुडलं, होंगलं, ओंजळीत धरून पुन्हा पुन्हा पाहिलं आणि आपल्या कोटावर हळूच खोवलं. समाधानाने तो पुढे निघाला. दारात मिलहॉलंड स्वागतासाठी उभे होतेच. जॉर्जला दिवाणखान्यात बसवून ते सौ मिलहॉलंडला वर्दी द्यायला आत गेले. दिवाणखाना पाहून त्याचा थोडा अपेक्षाभंगच झाला. इतर सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे हे लोक दिसत नाहीत. नाहीतर एक एक दिवाणखाना म्हणजे श्रीमंतीचं कसं बटबटीत भडक प्रदर्शन असतं. आणि हा दिवाणखाना रिकामा. अरे, पण हे काय? इतके दिवस आपण केवळ चित्रातून बघत होतो तोच हा पियानो. असा असतो तर खरा पियानो. जॉर्ज चोर पावलांनी उठला. पियानोपाशी गेला. लांब सडक नाजूक बोटं त्या पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरवू लागला. तेवढ्यात चाहूल लागली म्हणून तो चटकन दूर सरकला. मागे नको फिरूस, पुढं हो, वाजव. तुझे हात, तुझी बोटं तुझ्या आवाजाला साथ देणारी आहेत. तू जातिवंत कलाकार आहेस, सौ मिलहॉलंड मृदू आवाजात म्हणाल्या. जॉर्जने सौ मिलहॉलंडना क्षणभर निरखलं. श्रीमंत महिलांप्रमाणे दिसत नाहीत या. पुन्हा एक अपेक्षाभंग. यांच्या बोलण्यातही कसं मधाळ संगीत आहे. सौ मिलहॉलंडने त्याची ध्यानमग्नता तोडली. त्याला हाताला धरून खुर्चीवर बसवलं आणि म्हणाल्या, आता मी वाजवून दाखवते, हां, ऐक. सौ मिलहॉलंडची बोटं पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरू लागली. सूर उमटू लागले. जॉर्जच्या डोळ्यापुढे त्याची छोटी दोस्त मंडळी रिंगण धरू लागली. त्यांच्या आठवणीने मनात खोल कुठेतरी कळ उठली. तो गलबलून गेला. त्या सुरांनी व्यापलेल्या वातावरणात तो स्वतःला हरवून बसला. ओझार टेकड्यांच्या कडेकपारीतून त्याला साद येऊ लागली. नेओशोच्या यायगरचं बोलणं त्याच्या कानात रुंजी घालू लागलं. सारी भूमी देवाची आहे. नजर उचलून बघ.
काहीतरी गमावल्याची, हरवून बसल्याची तीव्र भावना त्याला भोवंडू लागली. कसल्या तरी अनामिक वेदनेनं तो दुभंगून गेला. त्याचा गळा दाटून आला. त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. तरीही त्याच्या बोटांच्या फटीतून अश्रू बाहेर निसटलेच. दिवाणखाना निशब्द झाला. वातावरण विरलं. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण बघूया उद्या. काय होतं आहे, सौमिल हॉलंड यांना ह्यांनी जे गाणं गायलं ते त्याला कसं वाटलं आणि त्याची काय प्रतिक्रिया आहे ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत बाय बाय.